सर आपला परिचय द्या ना. मी सतीश कदंबाने, मुक्काम पोस्ट ताला, तालुका जिल्हा नंदुरबार. तर तुमच्याकडे टोटल किती एकर क्षेत्र आहे आपलं? माझ्याकडे 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर आहे. अच्छा, तर त्याच्यामध्ये पिकं कोणती कोणती आहेत? त्याच्यापैकी मी मग 2 एकर कांदा लावला आहे. अच्छा. 5 एकर मिरची आहे. 5 एकर मिरची. अरे वा. बरं. बाकी म्हणजे बाजरी, मका. अच्छा, बाकी सगळी पिकं आहेत. आता हे मिरचीचं पीक साधारणतः किती वर्षापासून करताय तुम्ही? मी साधारणतः 5-6 वर्षापासून करत आहे. कंटिन्यू करतायत? गेल्या 2-3 वर्षापासून मी SCTला जॉईन झाली. अच्छा, तर मग साधारणतः तुम्हाला याची माहिती वगैरे कुठून भेटली SCTची आपल्याला? मी आपल्या युट्यूबमधनं, युट्यूबचे सरांचे व्हिडिओ बघितले. व्हिडिओ. तुमचा केमिकलचा अनुभव काय आणि वैदिकचा अनुभव काय? याच्यात आहे ना शांततेचा मार्ग आहे. याच्यात थोडाफार डिले झाला, 2-4 दिवस इकडे तिकडे तरी धोकून जातं. आणि प्रॉडक्ट हमखास मिळणार आहे याची शाश्वती अनुभव घेतल्यानंतर. उत्पादन चांगलं मिळतं. व्हायरस वगैरे या गोष्टी सर्व त्याच्यामध्ये ड्रॉप असतात, काही येत नाही आणि चांगल्या प्रकारचं इल्ड आपल्याला मिळून जातं. इल्ड पण चांगलं मिळतं, एकदम चांगलं. बरं. केमिकल पेक्षा इथे फार शांतता आहे. 2 दिवस उशीर झाला. मी जॉब करतो, जॉब करून शेती करतो, तर मागे पुढे होणं मॅनपॉवर ते दृष्टिकोनात नाही हे आलंच आमच्यासाठी. संडे फार्मर त्याच्यामुळे इथे पाहिजे तसं थोडं इतर 24 आवर फार्मर आहे, त्याच्यापेक्षा आपली शेती वेगळी आहे. म्हणून शांततेची शेती आहे. चांगली. आज हा माझा प्लॉट आहे. याच्यातनं मी कमीत कमी 8 ते 10 दिवसातनं व्हिजिट करतो या प्लॉटला. हा माझा एप्रिलचा प्लॉट आहे. मला फार प्रॉब्लेम आले वैयक्तिक कौटुंबिक. आज मी इथे सक्सेस झालो हे मला समाधानी आहे. हे समाधान तुम्हाला पूर्वी कधी भेटलं होतं? पूर्वी तर म्हणजे मी डेअरिंगच करू शकत नव्हतो एवढी मिरची लावण्याची. 1-2 एकर लावत होतो, बाकी दुसरे कपाशी वगैरे. आज मी एकही कपाशीपासून अलिप्त झालेलो आहे. अलिप्त मिरचीकडे आलेलो आहे. पुढच्या वर्षी माझी 10 एकर मिरचीचं हे राहील पीक. 10 एकर? 10 एकर. का बरं एवढी डेअरिंग? का बरं एवढी डेअरिंग? फक्त SCTच्या माध्यमातून. फक्त SCTच्या माध्यमातून. मी या प्लॉटला 18 बॅग कृषी अमृत दिले. किती एकर आहे टोटल? हा 1 ते 1.5 एकरचा प्लॉट. 1.5 एकर साठी 18 बॅगा टाकलेल्या आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळं तिथून मी हे झालो. मी याच्यात टमाटा लावला. टमाट्यानंतर मला जे अपेक्षित रोपांची उपलब्धता झाली, माझा अर्धा प्लॉट लागला, 5,000 रोपं मिळाली. त्याच्यातनं मग मी मिरचीकडे वळालो. मिरची लावली. एप्रिल 27-28 एप्रिलला ही मिरची लावली. अच्छा. फुल एप्रिल हिटचा हिने ताण सहन केला. एप्रिल हिट पूर्ण सहन केली. मे हिट सहन केली. फक्त जगण्यापुरता पाणी होतं. किती दिवसातून पाणी देत होते साधारणतः? हिला कमीत कमी 10 ते 12 दिवसातून पाणी. किती वेळ? 15 मिनिटं 20 मिनिटं. सर कोणी विश्वास ठेवल का? हे मी यांना सांगितलं SCT काय ते मिल्क चार्जर पासून यांची सुरुवात. त्यांनी चांगलं केलं, म्हणजे केलं. त्याच्यात मला वेळ नव्हता म्हणून, परंतु त्यांच्याकडनं घेऊन मी हे केलं. मी हिटमध्ये फक्त SCTमुळे मिळते आज आपल्याला डोळ्याला दिसते. किती? मला नर्सरीवाल्यांनी विदाऊट गॅरंटी रोपं दिली. युअर रिस्क म्हणून. म्हणजे माझा मित्र जवळचा भाऊ मानला तरी अशा माणसाने मला रोपं तयार करून दिली की तुम्ही पान तुमचे कामाचा मला बोलायला येते. मी माझं सांगितलं माझ्याकडनं रोपं घेतलं. या बोलीवर रोपं दिली. म्हणजे गॅरंटीच नव्हती मला पण, परंतु फक्त 15 मिनिटाच्या पाण्यावर मिळते. आज तुम्हाला सर कोणीच विश्वास ठेवणार नाही. एवढं कशामुळे शक्य झालं काय वाटतं तुम्हाला? फक्त SCT मुळे झालं. मला SCTचा गेल्या 2 वर्षाचा अनुभव होता. कितीही हिट सहन करू शकतो. म्हणजे राम सर शेतकऱ्यांना सांगतात की अशक्य ते शक्य करी SCT वैदिक. ते साक्षात्कार तुम्हाला त्याच्यात झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ PhD केलेली आहे, बरोबर? मी फक्त लावून निघून गेलो. 2 महिने प्लॉट मध्ये पाय नव्हता. फक्त माणसांना सांगायचो हे द्या ते द्या ते द्या.
विषय संपलं, डोक्याला काही ताणच नाही. त्याच्यानंतर आलो मी त्याच्यानंतर आलो प्लॉट नंतर डेव्हलप झाला. बर, आता साधारणतः तुमचा एवढा आत्मविश्वास आहे किंवा मग एवढा SCT बद्दल दृढ विश्वास आहे, हा तुमच्यामध्ये कशामुळे डेव्हलप झाला? त्याचं कारण काय एवढा विश्वास येण्याचं? स्वतः अनुभव घेतला मी. स्वतः अनुभव घेतला. तुम्हाला सगळं काय तुमच्या प्लॉट मध्ये दिसलं? हो, या क्षेत्रामध्ये मी एकमेव पहिला शेतकरी वापरणार अख्ख्या एरियामध्ये. हो, डीलर मी सजेस्ट केलं ना, तुम्ही डीलर. साधारणतः 3 वर्षाचा अनुभव या. 17 म्हैशी होत्या माझ्याकडे. मिल्क चार्जर पण मिल्क चार्जर मी वापरले. बर, तुमचं प्रॉडक्ट म्हणजे आपलं प्रॉडक्ट नाशिक पासून मागून वापरले. अच्छा. मागचा तोडा माझा 45 क्विंटलचा होता. त्याच्या आधी 22 क्विंटल होता. त्याच्या आधी 5 क्विंटल. याच्या आधी केमिकल मध्ये एवढे हायस्ट तोडे गेलेले का? नाही, हायस्ट तोडे केमिकल मध्ये नाही येत, पण याच्यात सांगू का, केमिकल मध्ये एखाद्या वेळेस फार हायस्ट पण होऊन जातात, पण लगेच रिवर्स 1-2 तोडा होतो, लगेच रिवर्स येतो. याच्यात तसं नाही. सातत्य, याच्यात सातत्य, क्वालिटी आहे, झाडाला क्वालिटी, झाड एकदम रोगमुक्त आहे. रोगमुक्त आहे. आणि आम्हाला आता तुम्हाला सांगतो, सरांकडे मागच्या वेळेस मी लिप चार्जर आणलं होतं. बर, लिप चार्जर जर उपलब्ध झालं, अजून आमची म्हणजे चांगल्या चांगली प्रकारे झाली. आता केमिकलचा प्लॉटची खर्चाची तुलना आणि वैदिकच्या प्लॉटची खर्चाची तुलना जर केली तर काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? वैदिक महाग आहे की स्वस्त आहे केमिकलच्या तुलनेत? वैदिकचं कसं आहे सर, सुरुवातीचं जे आपलं इन्व्हेस्टमेंट कॉस्टली वाटते, पण पूर्ण जर विचार केला तर केमिकल पेक्षा ही फार 30 ते 40% कमी. म्हणजे 30 ते 40% Yield विचार केला आणि बाकी गोष्टींचा विचार केला, मॅनेजमेंटचा याचा त्याचा फार कमी, फार कमी. आणि सुरुवातीच्या वर्षामध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षात वाटते आपल्याला, पण नंतरच्या याच्यात फार कमी वाटतं. नक्कीच. म्हणजे सुरुवातीला आपण 80% खर्च मातीवर करतो, त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जास्त वाटतात. परंतु जर फायनलला जर कॅल्क्युलेशन केलं प्रोडक्शनच्या तुलनेत, अवघडी बसून एकदा पण स्प्रे नाही. स्प्रे नाही आहे, केमिकल तुम्ही लॅबला घेऊन जा, पाहणं चेक करू शकता. याच्यात केमिकलचा पण नाही, वैदिकचा पण नाही. अहो सर, कोणीच विश्वास नाही बसणार, कोणाचाच नाही बसणार. स्प्रे दिले नाही, स्प्रे साठी म्हणजे लिप चार्जर साठी गेलो होतो, अवेलेबल नव्हतं. फ्लॉवर चार्जर साठी गेलो होतो, नाही मिळालं. काय आणि विशेष म्हणजे याला वाटतंय का आवश्यक आपल्याला करणं पण गरजेचं होतं आणि अजून चांगला राहिला तर प्लॉट. पण परिस्थिती अशी, गेल्या 1.5 महिन्यापासून पाऊस एवढा चालू आहे, पण एवढा पाऊस स्प्रेच करू शकत नव्हती. प्लॉट वर त्याचा परिणाम नाही स्प्रे केल्यानंतर 2 तास सुद्धा पाणी थांबत ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. तुम्ही एवढं गवत होतं इथं एवढं गवत होतं जर इथे. तुम्ही बघितलं मिरची आणि गवत सारखं त्याच्यातलं आम्ही काढतो. चालू आहे आणखी काम. बरोबर. म्हणजे साधारणतः याला 5.5-6 महिने एक पण स्प्रे नाही, फक्त पोषणावरती काम करताय, बेसल डोस आणि सॉइल रेग्युलर देत आहे. याला फक्त बेसल आहे, सॉइल पण नाही रेग्युलर. सॉइल दिलंय रेग्युलर चालू आहे. 2 वेळेस सॉइल दिलं. अच्छा अच्छा. फक्त सॉइल दिलं म्हणजे कशासाठी, रूट साठी आणि ग्रीनरी वगैरे टिकून राहावी. मला तो धाक होता, पण तरी त्या Maintain राहिलं सॉइल एकदम. बस. बाकी स्प्रे केमिकल पण नाही, वैदिक पण नाही, एसटी पण नाही. म्हणजे खूपच आश्चर्यजनक. आश्चर्यजनक कोणीच विश्वास म्हणजे नाही ठेवणार. कोणी विश्वासच ठेवणार नाही, तुम्ही सुद्धा ठेवणार. हो, म्हणजे आश्चर्यजनक की नाही, एवढ्या मला जर टेम्परेचर मध्ये 15 लीफ मिनिटं वगैरे फ्लॉवरिंग जर मिळालं असतं ना, मी कदाचित फार मोठी. केमिकल वरती एकरी किती ऍव्हरेज निघतात, किती क्विंटल निघतात उत्पादन? आमच्याकडे एकरी 200, सरासरी 200 आहे. एकरी 200 क्विंटल 200 फायनल डायरेक्टली प्लस मायनस 200. आता जर वैदिक वरती जर शेती केली आपण तर किती उत्पादन निघू शकतं, काय वाटतं तुम्हाला? माझं तर 300 पर्यंत गेलं पाहिजे. आतापर्यंत मी जवळजवळ 45 एकरी 20 एकरीच सांगतो. 45, 20 आणि 5, 25, 70, 80 क्विंटल काढून चुकून 80 काढून चुकलं. आणि अजून किती निघन? अजून तर काय आता तिसरा थोडा होता फक्त आता. तिसरा थोडा होता. फेब्रुवारी एंड झाला, तुम्ही फेब्रुवारी मार्च
अजून 6 महिने जायचंय. 6 महिने. तर एक अंदाज तुमचा आकडा. फेब्रुवारीला या तुम्ही, तुम्हाला मुलाखत देतो. एक अंदाज किती पर्यंत जाईल प्रोडक्शन, एक अंदाज? महिन्याला तुम्ही इथं धरा 50 क्विंटल तरी अजून फेब्रुवारी किती 300 5 प्लस, महिने बाकी 300 नाही. 350 प्लस जाईल ना साहेब. म्हणजे कमीत कमी केमिकल वरती जाते, नाही जाऊ शकत. केमिकल वरती किती जाते? 200 पर्यंत. 200 प्लस जास्तीत जास्त. आणि वैदिक वरती 300 350 प्लस. लोकर लोबात. खर्च केमिकलचा एकरी किती होतो? कमी आहे ना, त्याच्यापेक्षा 40% कमी. केमिकलचा झाला. साधारणतः एकरी किती होतो? एकरी सरासरी 1.5 ते 2 लाख मिरचीवरती. मिरची खत औषधांचा फक्त, सर्व खत औषधांचा प्लस. खत औषध फक्त. हो, आणि वैदिकचा वैदिकचं काय आपलं 1.5 लाख एवढं पण नाही जाणार. 32,000 बेसल डोस आहे आता आजपर्यंत. 32,000 इथपर्यंत आलेले. तुम्ही 32,000 खर्च केला. 32 आणि हे आता 10 लिटर सॉइल चार्जर. जास्तीत जास्त 40,000 खर्च. 40,000 खर्च आणि उत्पादन किती झालं आतापर्यंत तुमचं? आतापर्यंत तुम्हाला बोलून किती 80 किती पैसे किती झाले? 35चा भाव झाला सरासरी. हा. 30 प्लस गेलंय. 40च्या 40 45 तर 30च्या मध्ये मला भाव मिळाला. किती एक आकडा सांगा नाही. ऍव्हरेज 35 रुपये. 35 रुपये प्रमाण झालं. 30-35 रुपये असं. किती आकडा झाला पण तसं? 6-7 2 लाख 10 लाख आहे. 2 पर्यंत झालं. 40,000 इन्व्हेस्टमेंट, 2,10,000 प्रॉफिट. झिरो स्प्रे, त्याच्यानंतर रोग Spray नाही, केलेला plot नाही पण बरं का? healthy. स्प्रे हा भागच नाही आहे म्हणजे plot तुमचे मुद्दे बघा ना, स्प्रे पण काहीच नाही, नाही. पाणी पण जेमतेम पाणी. पावसाचंच जेमतेम पाणी पाणी. हो. त्याच्यानंतर तुमच्या प्लॉटची गॅरंटी पण नव्हती. गॅरंटी म्हणजे सोडला. सोडलं तर जमा होता. दुसरं पीक आहे नाही, पहिलं पीक आपलं ते वांग्याचं रोप नाही मिळालं त्यावेळेस झालं. वांग टमाटर कॅन्सल झालं. टमाटा ते पा उपडून फेकून याच्यातच हा तो जो भागेला टमाट्यामुळं. टमाटाही चांगला होता माझा. एक शेतकरी म्हणून तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना काय सांगू शकता? सर्व शेतकऱ्यांना एकच सांगेल, शांततेची आणि चांगली शाश्वत शेती जर करायची असेल, SCT कडे आलं पाहिजे, वैदिक कडे आलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं जमिनीचं संतुलन आपण सांभाळलं पाहिजे. नक्कीच. आपल्या पुढच्या पिढीला जर आपली चांगली शेती दिली पाहिजे तर आपण याच्यात काम केलं पाहिजे. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. बरं. आपली गरज म्हणून तिकडे वळणं आणि गरजेच्या आधी तिकडे जाणं याच्यात आपला खूप मोठा फरक आहे. म्हणजे खडकाळ जमीन आहे एकदम. या माझ्या परिसरामध्ये, माझ्या क्षेत्राला, माझे 30 एकर क्षेत्र आहे. माझ्या गावात माझं नावाने ओळखणार, परंतु खरकडी, की जिथं खडेच जास्त आहेत, दगडी खरकडी नाव आहे या शेताचं आमचं. आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही एवढं हे पिकवलेलं आहे. माझ्या सर्व येऊन बघून जातात लोक. आता तुम्हाला या भागामध्ये जे काही मार्गदर्शन आहे किंवा मटेरियल वगैरे पंकज सर उपलब्ध करून देतो, बरोबर? तर पंकज सर काय वाटतं तुम्हाला प्लॉट बद्दल? या प्लॉट वरती तुम्ही आले होते का आधी? हा, मग सर कधी आले होते? जवळजवळ आता 4थी-5वी फेरी. आणि आता मी 20 दिवसापूर्वीच या प्लॉटला भेट देऊन गेलोय. काय प्रोग्रेस? पाऊस पूर्ण आपण याच्यात होतं ना त्यावेळेस, तिथे कांदे पण लागवड झालेली नव्हती. आता ते कांद्यांची वाढ पाहिलीच आपण. बघितलेली 20 दिवसाचा कांदा आहे तो. जबरदस्त आहे. पूर्ण वैदिक वर आहे त्यांचा. नक्कीच. आणि पूर्ण एवढं क्षेत्र आहे ना हे वैदिक वरच सरांनी हे केलं. 100% वैदिक वरती. आणि SCT वर माझं हे 4th-5वं पीक आहे. अरे वा. मागच्या वर्षी पण मिरची होती, हा. कपाशी होती, हा. त्याच्यानंतर आज ही मिरची आहे. हम्म. परत माझा एक अनुभव मी शेअर करू शकतो. माझा मित्र आहे इकडे बाजूला, त्याचा बैल अत्यंत आजारी होता. मिरच्या बद्दल. हा, तर माझ्याकडे उरलेलं पोल्ट्रीसाठीचं उरलेलं एक अर्धा किलो मिरची चार्जर होतं. बरं. तर तो म्हणजे तो चारा खायचा आणि काही नाही. मी त्याला ते उपलब्ध, त्याला म्हणले तू खाऊ घाल. तो बैल उभा राहिला म्हणजे निम्मे म्हणजे 250 ग्रॅम मिल्क चार्जर खाऊन तो बैल डायरेक्ट अवताला कामाला लागला. काय बोलताय? डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्याला की हा बैल काम करू शकत नाही. गॅरंटीच नव्हती. गॅरंटीच नव्हती. तो उठून उभा राहिला, सर्व काही झालं. आज तो आपला रेग्युलर कस्टमर झालेला आहे. खाऊ घालतो तो सर्व. म्हणजे असं कुठे भेटेल काय भेटेल सर्व एकदम
अशिक्षित शेतकरी. नक्कीच, म्हणजे त्यांच्या बैलाला पण जीवनदान भेटलं. जीवनदान म्हणलं फक्त याला मिळालं तर बुवा आपल्याला थोडस हे लागेल म्हणून त्याला दिलं. नक्कीच बैल उठून उभं राहिला, आज काम करतो. काम करतोय. अरे वा. ओके. आणि या भागामध्ये सर तुम्ही मार्गदर्शन करताय, तर आपला पण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. मी पंकज मंगा गोसावी, गाव गोठाणे, तालुका जिल्हा नंदुरबार. मोबाईल नंबर 94 227 90 408 आणि आपल्या फर्मचं नाव आहे गोसेवा ॲग्रो अँड डेअरी फार्म. म्हणजे तुम्ही संपूर्ण नंदुरबार मध्ये सर्व शेतकऱ्यांना गायडन्स करता. हो. कोणाला व्हिजिट पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल तर 100% तुम्हाला कॉल. खूप छान अनुभव आहे सर तुमचे. खूप छान वाटलं तुमच्याशी मुलाखत करून. धन्यवाद. असंच शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करत राहा. नक्की नक्की.